डी.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता मेळावा वाशीत घेण्यात आला। नवी मुंबई विमानतळावर विमानाचं यशस्वी लँडिंग झालं। आता दिबांच्या नावाची पाटी विमानतळ लावण्याची मागणी एकसुराने या मेळाव्यात करण्यात आली। तसेच या विमानतळावर उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे, असं लोकप्रतिनिधींनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून डी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हे केंद्र सरकारकडे पाठवलेले आहे। केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची त्याला नाद नाही। ज्या दिवशी व्यापारीकरणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय डी.बा. पाटील विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची नाही आता एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे, म्हणजे मार्च एप्रिल 2 महिने झाले शिल्लक। तर त्याच्यामध्ये जे हाऊसकीपिंगची कामं, लोडिंग अनलोडिंगची कामं, क्लिअरिंग फॉरवर्डिंगची कामं, इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीकडून जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये ज्या 13-14 गावाची जमीन गेलेली आहे, विमानतळाला गावं उठलेली आहेत, त्या लोकांना प्रथम प्राधान्य। त्याच्यानंतर जो परिसर आहे त्या परिसरातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना, मग उर्वरित मध्ये रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा अशा प्रकारच्या लोकांना नोकऱ्या मिळावा यासाठी आग्रह धरू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास आहे। डी.बा. पाटील यांच्यामुळे प्रकल्पग्रस्तांना 12.5% लाभ मिळाला। हा लाभ फक्त आगरी कोळीच नाही तर सर्व समाजाला याचा फायदा झाला। विमानतळाला दिबांचं नाव मिळावं यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने, सभा घेण्यात आल्या, तरी सुद्धा आम्ही कुठेतरी कमी पडत असल्याचं मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलंय। मला असं वाटतं की डी.बा. पाटलांचं नाव, ते आमचे लोकनेते होते, त्यांच्यामुळे आज आम्ही जे 12.5%च्या माध्यमातून जे आमच्या घराला भित्ती, जे आमच्या दारात ज्या गाड्या आल्या त्या केवळ आणि केवळ डी.बा. पाटलांमुळे। नुसतं त्याचा आगरी समाजाला फायदा नाही झाला, तर इथं स्थानिक राहणारे बौद्ध असतील, इथं सोनार ब्राह्मण असतील, ज्या स्थानिक भूमिपुत्र इथे जे समाजाचे होते त्यांना प्रत्येकाला 12.5%चा फायदा झालेला आहे। नुसतं आगरी कोळ्यांनाच नाही झाला आहे, तर 12 पगड जाती ज्या आहेत त्यांना त्या 12.5%चा फायदा झालेला आहे। आणि डी.बा. पाटलांचं नाव या विमानतळाला असावं म्हणून मोर्चे, आंदोलनं, मिटिंग झाले। पण कुठेतरी मला असं वाटतं, माझं व्यक्तिगत मत, की आम्ही कुठेतरी कमी पडतोय। आणि बरेच दिवस लोक जातात, निघायला येतात, मुख्यमंत्र्यांनी केलं, दुसरे मुख्यमंत्री आले त्यांनी केलं, ते नाव का होत नाही। तर आता मी आजच्या भाषणात तेच सांगितलं की एक समिती नेमून माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपण या नावाचं शेवटचं फायनल केलं गेलं पाहिजे असं मी आज त्यांना सांगितलेलं आहे। आणि निश्चित आता त्यांची समिती बसते आणि त्याच्यावर ते निर्णय घेणार आहे। या सगळं की आम्ही सर्व संबंधित आमदार खासदारांना बोलवलं होतं, परंतु बरेच लोक प्रयागला गेलेले आहेत। यानंतर येत्या 10 दिवसात पुनश्च सर्व आमदार आणि खासदारांना बैठक बोलवणार। यामध्ये निश्चितपणे ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे। 99% होईल पण 1% जर नाही आला तर काय, या संदर्भात देखील 10 दिवसांनी विचारविनिमय होईल। अशा प्रकारची ती बैठक बोलवण्यात येईल आहे। मला विश्वास आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शब्द दिलेला आहे ते निश्चित पाळतील असा विश्वास आहे। तरी देखील नोकऱ्यांच्या संदर्भात जो काही समज तो देखील दूर करण्यासंदर्भात आम्ही कसोशीने उड्डाण होण्यापूर्वीच आम्ही त्याचा निश्चितपणे निर्णय घेऊ।